नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आर्मी अग्निवीर 2026ची जी भरती पडलेली आहे त्याच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण बघणार आहोत। जे मागे झालेले पेपर आहेत त्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्तेचे हे क्वेश्चन आहेत तर त्याचं सखोल विश्लेषण आपण या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहोत। आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे। आपण जास्त वेळ न घालवता आपल्या प्रश्नांना चालू करूया। बघा इथं जरा लक्ष द्या। 24 एप्रिल 2024ला जो अग्निवीर जीडीचा पेपर झालेला आहे त्याच्यामधले हे प्रश्न आहेत। ते प्रश्न आपण इथं सोडवूया। तर बघा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, 3/4 ला टक्केवारीत बदला असं म्हटलेलं आहे। 3/4 ला टक्केवारीत बदलायचं आहे। तर काय करायचं, 3/4 असं लिहून घ्यायचं, गुणुले 100 करायचं। गुणुले 100 का करायचं, कारण त्याला टक्केवारीत बदला म्हटलेला आहे। त्याला टक्केवारीत शब्द येईल किंवा त्याला शेकडेवारीत बदला म्हणून शब्द येईल, तर त्याला गुणुले काय करायचं, 100 करायचं। आता जो हा खाली 4 दिसतोय, ह्या 4नं हे बघा इथं खाली 4 दिसतोय, या 4नं या 100ला काय होतोय, भाग जातोय। भाग घालवा, 4 एके 4, बघा ह्या 100ला भाग घालूया। 4 दुनी 8, उरलं किती 2, 4 पंचा 20, आलं किती 25। आणि ह्या 3चा आणि 25चा काय करायचा, गुणाकार। 25 एके 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, म्हणजे आलं किती बघा 75%। ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय, 2, 3, 5 आणि 7 यांचा LCM म्हणजेच लसावी काय असेल असं विचारलेलं आहे आणि 4 तुम्हाला पर्याय दिलेलं आहेत। बघा तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर 2, 3, 5 आणि 7 यांचा तुम्हाला लसावी विचारलेला आहे। लसावी म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला ह्या चौघांनी सुद्धा भाग जाणार, अशी लहानात लहान संख्या की तिला ह्या चौघांनी सुद्धा भाग जाणार, तिला म्हणायचं काय बघा लसावी। मग आपण काय करूया, ह्या पर्यायाप्रमाणे जाऊया। पर्यायामध्ये पहिली लहानात लहान संख्या कुठली 35, या 35ला ह्या चौघांनी भाग जातोय का बघूया, तर 35ला बघा या 2नच भाग जात नाही, त्यामुळे काय बघा चालणार नाही। 35ला 2 का भाग जात नाही, 2ची कसोटी काय असते की ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 असते त्याच संख्येना मी काय म्हणतोय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येना 2 निशेष भाग जातो। आता बघा 35चा शेवटचा अंक किती आहे, 5 आहे, त्यामुळे काय बघा त्या 5 असल्यामुळे त्याला 2 भाग जाणारच नाही, त्यामुळे काय बघा 35 हे तरी त्याचं उत्तर नाही। त्यानंतर ऑप्शन क्रमांक त्यानंतर डी बघूया, 70। 70ला बाबा 2 भाग जातोय काय, तर जातोय। त्यानंतर 3 भाग जातोय काय, नाही जात। 70ला 3 भाग जात नाही, त्यामुळे हे सुद्धा उत्तर नसणार। 105ला काय बघा 2 भाग जातोय काय, जात नाही, त्यामुळे 105 सुद्धा उत्तर नसणार। राहिलेलं ऑप्शन क्रमांक ए 210 हेच त्यांचा लसावी असणार। हे झालं ऑप्शन प्रमाणे। जर तुम्हाला काढायचंच असलं तर कसं काढायचं बघा, 2, 3, 5 आणि 7 ह्या 4ही सुद्धा मूळ संख्या दिलेल्या आहेत आणि मूळ संख्येचा जर लसावी विचारला तर सरळ सरळ त्यांचा गुणाकार करायचा। 2 गुणुले 3, 3 गुणुले 5, 5 गुणुले 7। काय करायचं, जर मूळ संख्येचा तुम्हाला लसावी विचारला तर त्यांचा गुणाकार हेच त्यांचं उत्तर असतं। तर इथं गुणाकार आपण करूया, 3 दुनी 6, ह्या दोघांचा गुणाकार 6 झाला, गुणुले हे 5 गुणुले 7, 6 पंचा ह्या दोघांचा गुणाकार 30 येतोय आणि 30 गुणुले 7, 3 7 ह्या 3 आणि 7चा गुणाकार 21 आणि ही 0 आहे तशी 210 उत्तर। ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा कसा सोडवायचा बघा, तर बघा तिसरा प्रश्न, 4000चा 20% अधिक 3000चा 10% यांचं मूल्य शोधा असं म्हटलेलं आहे। 4000 ही एक संख्या दिलेली आहे, चा म्हटलं की तिथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं, 20% अधिक 3000 अधिक चा म्हटलं की तिथं अधिक चिन्ह घ्यायचं, 10% यांचं मूल्य शोधायचं आहे। बरोबर किती येतं, आता 4000 गुणाकारामध्ये 20% म्हणजे 20 हे टक्क्याचं ज्यावेळी चिन्ह जाणार, हे इथं जे चिन्ह दिसतं हे टक्क्याचं, हे ज्यावेळी चिन्ह जातं त्यावेळी
त्यावेळी भागाकारामध्ये 100 येतोय. म्हणून 20 भागिले 100 घेतलं अधिक इथं बघा हे 3000 अधिक 10% म्हणजे 10 भागाकारामध्ये 100. हे टक्क्याचं ज्यावेळी चिन्ह निघून जातं त्यावेळी भागाकारामध्ये 100 येणार. समजलं तुम्हाला? कारण टक्के म्हणजेच काय असते, या टक्क्याचा अर्थ काय असतो, टक्के म्हणजेच 1 भागाकारामध्ये 100. तर हे फक्त तुम्हाला सोडवायचं होतं. ह्या 2 शून्य निघून गेल्या. 4 दुनी 8 आणि ह्या 2 शून्य 800 अधिक ह्या 2 शून्य निघून गेल्या. 3 एके 3 आणि त्या 2 शून्य 300. 800 आणि 300 किती झालं? 1100. 1100 आहे ऑप्शनमध्ये. तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे 1100. अशा पद्धतीनं काय बघा सोडवायचं होतं. सोप्या पद्धतीनं सुद्धा सुटते. तर ते कसं बघा तुम्हाला सांगतो. ह्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीनं म्हणजे पेन आणि पेपरचा वापर सुद्धा होत नाही. इथं काही करायची गरज नाही. फक्त असं बघितलं की उत्तर येते. ते कसं? तर 4000चं काय बघा 4000चे 20% काढायचं होतं. 4000चं 20%. बघा कुठल्याही संख्येचं 100% ही तीच संख्या असते. कुठल्याही संख्येचं 100% ही तीच संख्या असते. म्हणजे जर मी 4000चं तुम्हाला 100% विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? 4000च येते. आता ह्या 4000चं मी जर 10% विचारलं तर काय बघा कधी बघ आता ही संख्या 4000 आहे. 4000 नंतर इथं एक दशांश म्हणजे पॉईंट आहे. आता तो पॉईंट बघा इथं 100 झाले म्हणजे एक पॉईंट काय झाला इकडं आला. म्हणून इथं सुद्धा काय बघा पॉईंट इकडे घ्यायचा. त्याचं 10% झालं 400 आणि त्याचा 1% किती येतोय? आता बघा इथं होतं दशांश चिन्ह ते इकडं पॉईंट आला म्हणून इथं सुद्धा काय बघा पॉईंट इकडे घ्यायचा. 1% त्याचं 40 येते. 1% 40 येते. जरा लक्ष द्या. मी काय सांगालो ते बघा. मी ते एक 3000 ही एक संख्या घेतो. आता 3000 या संख्येचं जर मी 100% विचारलं तिचं काय बघा 100% ही 3000च असणार. तिचं जर मी काय बघा तुम्हाला 10% विचारलं तर ते किती येणार बघा 300 येणार. आणि तिचं जर मी 1% विचारलं तर ते किती येणार 30 येणार. म्हणजे एक बघा इथं पॉईंट होता तो इकडे गेला 300 आलं. इथं गेला बघा 30 आलं. आणि तसंच काय बघा पॉईंट इकडे गेला 10% झालं. इकडे गेला काय बघा 1% झालं. खाली तेच केलेलं आहे. समजलं असेल. आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो. जसं की बघा मी तुम्हाला 5000 दिलेला आहे आणि 5000चं काय बघा 100% तर किती येणार? 5000चं जे 100% आहे ते 5000च येणार. त्याचं जे काय बघा 10% आहे त्याचं 10% ते किती येणार? 500 येणार. आणि त्याचं काय बघा जे 1% आहे ते किती येणार? 50 येणार. त्याचं 1% किती येणार? 50 येणार. हे असं असतं. मग काय बघा इथं 4000चं तुम्हाला 20% म्हटलेलं होतं. तर ते कसं म्हणणार? 4000चं जे काय बघा जे 100% आहे म्हणजे 4000चं 100% 4000 झालं. 4000चं काय बघा 10% किती आहे? 400 आहे. जर 10% काय बघा 400 असेल तर 20% किती असणार? 20% या 400ची दुप्पट किती झालं? 800. 20% होतं त्याचं 800 म्हणजे ह्याचं किती बघा 800 अधिक 3000चं 10% काढायचं होतं. बघा मी तुम्हाला सांगितले आहे 3000चं 10%. 3000चं 100% किती असणार? तर 3000 असणार. 3000चं काय बघा 10% किती असणार? तर किती असणार? ते 300 असणार. 300. मग ह्याच्यामध्ये काय बघा ह्याचं उत्तर किती आलं? 300. 800 आणि 300 1100. 1100 हे त्याचं बरोबर उत्तर होतं. बघा कशा पद्धतीनं मी सोडवतोय ते बघा तुम्हाला हळूहळू ते समजत जाईल. काही अडचण नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. 2500 रुपयांचं 3% वार्षिक व्याजदरानं 5 वर्षाचे सरळ व्याज किती असेल? आणि तुम्हाला हे 4 ऑप्शन दिलेलं आहेत. बघा सरळ व्याजाचं जे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागाकारामध्ये 100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे. मुद्दल म्हणजे जे आपण गुंतवलेलं असते ते. तर 2500 रुपये आपण काय केलेलं आहे? गुंतवलेलं आहे. 2500 रुपयांचं किती दरानं? तर 3% दरानं. फक्त इथं 3 घ्यायचा. गुणुले काळ किती आहे बघा 5 भागाकारामध्ये 100 घ्यायचं. ह्या 2 शून्य गेल्या. इथं फक्त 25 गुणुले 3×5 15 ह्यांचा गुणाकार करायचा होता आणि याचा गुणाकार प्रत्येकाला येणार. बघा ह्या 25 गुणुले 15 आपण गुणाकार कसं करतोय? ह्या 15नं आपण 15नं या 5ला गुणूया. 15 एके 15 15×5 किती येते? 15×5 75.
75, ह्याच्याला काय बघा 7 आणि 15 दुनी 30, 30 आणि 7 37, 375 उत्तर. काही विद्यार्थी गुणाकार करणार सुद्धा नाहीत. ते कसं करणार बघा, ह्या 15नं काय बघा, ह्या 15नं डायरेक्ट 5ला गुणणार, 15 5 75 येते, म्हणजे उत्तराच्या शेवटी 5 येणार आहे. उत्तराच्या शेवटी 5 फक्त आणि फक्त ह्याच ऑप्शनमध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर ते देऊन टाकणार. एवढ्या फास्ट सोडवणारी सुद्धा विद्यार्थी असणार आहेत. त्यामुळं काही विद्यार्थी सूत्रसुद्धा लिहित बसणार नाहीत, डायरेक्ट सोडवणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा काय बघा, हे असं फास्ट होण्यासाठी जे गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत त्यांचे प्रॅक्टिस करा, त्यांचा सराव करा. आणि त्यांचं जी लेक्चर सिरीज आहे ती आत्मबल फाउंडेशन या चॅनेलवरती सुरू झालेली आहेच, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा काय म्हटलेला आहे की एका समपंचबाजूची परिमिती 600 मीटर असेल तर प्रत्येक बाजूची लांबी किती असेल. आता एक पंचबाजूची आकृती आहे, सम म्हणजे समान बाजू आहेत तिच्या. तर अशी आपण एक आकृती काढूया. ही बाजू परत ही बाजू म्हणा, त्या आकृतीची काय बघा ही बाजू, त्या आकृतीची अशी ही बाजू आणि आकृतीची ही बाजू. 1 2 3 4 झाल्या ह्या. तर 1 2 3 झाल्या आणि 4 अशी आकृती. ठीक आहे, अशी एक काय बघा पंचबाजूची आकृती आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि हिच्या सगळ्या बाजू समान आहेत. सम म्हणजे काय, समान एक पंचबाजूची आकृती आहे आणि तिची परिमिती दिलेली आहे 600 मीटर. परिमिती म्हणजे तिच्या सर्व बाजूंची बेरीज. समजा काय बघा, मी इथून ते इथपर्यंतची बाजू आहे तिला ए म्हटलो. काय म्हटलो, ए. मग ही पण ए असणार कारण ती बाजू सारखीच आहे. ही पण बाजू ए असणार, ही पण बाजू ए असणार आणि ही पण बाजू ए असणार. म्हणजे ए अधिक ए अधिक ए अधिक ए अधिक ए अशा 5 बाजू, त्यांची बेरीज म्हणजेच परिमिती. आणि ती परिमिती अंकामध्ये किती दिलेली आहे, 600 मीटर. मग बघा हे किती आहेत, 5 आहेत, म्हणून 5a असं घेऊया. 5a बरोबर 600. 5a बरोबर 600. हे ए आहे तिथं ठेवूया. इथं खाली लिहितो बघा, इथं ए म्हणून ए आहे तिथं ठेवला. ह्यो 5 आणि ए मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. त्यामुळं काय बघा, ते 600 कडे गेल्यानंतर जे 5 आहे ते खाली असं भागाकारात येणार. 5 एके 5 उरला 1, 5 दोन्ही 10, किती आलं उत्तर 120. म्हणजे 120 मीटर काय बघा लांबी असणार त्याच्या एका बाजूची. हे त्याचं उत्तर आहे. आता हे बघा मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथं असं काढलेलं आहे. तुम्ही फास्ट सुद्धा सोडवू शकताय. परिमिती 5 बाजूची आणि बाजू सगळ्या समान आहेत, तर डायरेक्ट काय बघा 600 भागाकारामध्ये 5 करणार. कधी करणार, ज्यावेळी सगळ्या बाजू समान असतील तर दिलेली 600 आहे आणि पंचबाजू म्हटलेले म्हणून 5ने त्याला भागणार. झालं, ह्याचं उत्तर किती आलेलं आहे, 120 आलेलं आहे. आणि हेच त्याचं काय बघा मी उत्तर असणार 120 मीटर. ऑप्शन क्रमांक ए. एवढ्या फास्ट सुद्धा तुम्ही सोडवू शकताय. तर प्रश्न क्रमांक 6 बघा, 10 15 आणि 20 यांची सरासरी किती असेल. आणि हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. कुणाची, 10ची 15ची आणि 20ची. आता जे विद्यार्थी काय बघा जरा त्यांनी अभ्यास केलेला आहे सरासरी ह्या विषयाचा, या टॉपिकचा, त्यावेळी ते विद्यार्थी डायरेक्ट उत्तर देणार की 10 15 आणि 20 यांची सरासरी किती असणार. ऑप्शन क्रमांक सी 15. का बघा ह्यांच्यातला फरक किती आहे, 5 आहे. इथं पण फरक 10 आणि 15 मध्ये 5 आहे आणि इथं पण फरक किती आहे, 5चा. ज्यावेळी दिलेल्या संख्या असतात त्यांच्यातला फरक समान असतोय, त्यावेळी जी मधली संख्या असते तीच तिची सरासरी असते. मधली संख्या काय असते, तेच त्याचं उत्तर, तीच तिची सरासरी असते. काढायचं जर कसं विचारलं तर ते काय बघा, तर सरासरी बरोबर तुम्हाला ज्या संख्या दिल्यात, 10 दिले, 15 दिले आणि 20 दिले, त्यांची अंशाला बेरीज घ्यायची आणि छेदामध्ये एकूण किती संख्या त्या दिल्यात, तर 3 दिल्यात आणि म्हणून छेदाला 3 घ्यायचं. आता 10 आणि 20 30, 30 आणि 10 40 45. बघा हिंचं 10चं 15चं आणि 20चं ह्यांची फक्त बेरीज केलेली आहे आणि त्याला काय बघा भागाकारामध्ये 3 आहे. तर 3 एके 3 उरला 1, 3 5 15 म्हणजे 15 उत्तर आलं. हेच त्याचं उत्तर. आणि जर काय बघा तुम्हाला फास्ट सोडवायचं असेल तर कसं, जर बघायचं ह्या तिन्ही संख्या आहेत त्यांच्यातला फरक समान असेल तर मधली संख्या तेच उत्तर. आता बघा मी तुम्हाला एक प्रश्न देतो. 2 4 6 8 10 हे दिलेलं आहे. बघा ह्यांची सरासरी मी तुम्हाला विचारतो. ह्यांची सरासरी ही त्यांचं मधली जी संख्या आहे तीच त्यांची सरासरी असणार. का,
कारण का बघा, ह्या 2 आणि 4 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे, 4 आणि 6 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे, 6 आणि 8 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे, आणि 8 आणि 10 मध्ये सुद्धा फरक 2चा आहे. जर फरक समान असेल तर ती मधली संख्या आहे, तेच त्याचं उत्तर, तेच तिची सरासरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा कसा सोडवायचा. 7वा प्रश्न काय म्हटले, एका ग्रंथालयात हिंदी व इंग्रजी अशा एकूण 200 पुस्तकं आहेत. हिंदी आणि इंग्रजी विषयांची एकूण 200 पुस्तकं आहेत. त्यातील 60% पुस्तके हिंदीची आहेत, तर इंग्रजी पुस्तकांची संख्या किती असेल, असा प्रश्न दिलेला आहे. काय म्हटले, ग्रंथालयामध्ये एकूण 200 पुस्तकं आहेत हिंदी आणि इंग्रजीची मिळून, त्यातली 60% पुस्तकं हिंदीची आहेत. जर 60% पुस्तकं हिंदीची, मग 200ला जर 60%नं आपण गुणलं तर आपल्याला हिंदीची केवढी पुस्तकं आहेत ती निघून जाणार. मग काय बघा, 200 गुणुले 60 भागाकारामध्ये 100, झिरोला झिरो गेलं, झिरोला झिरो निघून गेलं. 6 आणि 2चा गुणाकार करायचा, 6 दुनी 12 आणि ही 0 आहे तशी, किती 120 पुस्तकं आपण हिंदीची. 120 पुस्तकं कोणाची झाली, हिंदीची. कारण विचारलेली आहे इंग्रजीची. टोटल किती पुस्तकं आहेत ग्रंथालयामध्ये, तर एकूण पुस्तकं 200. त्याच्यामधनं ही जी 120 पुस्तकं हिंदीची जर निघून गेली तर उरलेली पुस्तकं साहजिकच इंग्रजी विषयाची असणार. 200तनं 120 गेलं, 80 पुस्तकं ही कुठल्या विषयाची आहेत, तर इंग्रजी विषयाची आहेत. बघा, हा प्रश्न अशा पद्धतीनं सुद्धा सुटतोय, किंवा डायरेक्ट तुम्ही काय करणार, डायरेक्ट कसं सोडविणार, तर बघा एकूण 200 पुस्तकं आहेत, तुम्हाला कळालीत की त्याच्यापैकी 60% पुस्तकं हिंदीची, राहिलेली 40% पुस्तकं कशाची असणार आहेत, टक्क्यामध्ये दिले ना. ज्यावेळी टक्क्यामध्ये देतात त्यावेळी 100%चा विचार करायचा. ह्या 100%पैकी 60% पुस्तकं हिंदीची आहेत, राहिलेली 40% पुस्तकं काय असणार, इंग्रजी विषयाची असणार. म्हणून काय बघा, त्या 200चं डायरेक्ट 40% काढलं तर तुम्हाला इंग्रजी विषयाची पुस्तकं किती आहेत ते निघून जाणार. म्हणून काय बघा, 200 गुणुले काय बघा 40%. आता मीनं सांगितलेल्या पद्धतीनं आपण काढूया. 200चं 40% काढायचं आहे. मला सांगा 200चं 100% किती असणार, 200चं 100% हे 200च असणार. मी कुठल्याही संख्येचं 100% ही तीच संख्या आहे, ती 200च असणार. आता ह्याचं जर 10% सांगितलं तर किती येणार, 20 येणार. एक काय बघा 0 कमी करा तर किती येणार, इथली सुद्धा एक 0 कमी केली तर इथं सुद्धा काय बघा एक कमी करायचं. ॲक्च्युअलमध्ये 0 कमी करायची नसते ती, इथं पॉईंट आहे, तो पॉईंट नंतर काय बघा 0 आहे, ते काय दाखवायची गरज नसते. तो पॉईंट बघा इकडे गेला म्हणून 20 आलं, आणि त्याचं 1% किती असणार, 2 असणार. मग मला सांगा 10% त्याचं 20 आहे, तर 40% म्हणजे ह्या 10ला 4 न गुणा, तसंच ह्याला सुद्धा काय बघा 4 न गुणा, आणि ह्याला सुद्धा काय बघा 4 न गुणा. किती असणार, 20 गुणुले 4 80, 20 गुणुले 4 80, म्हणजे 40% किती असणार, 80 असणार. किंवा साधी आहे गोष्ट, तुम्ही 200 गुणाकारामध्ये 40 भागाकारामध्ये 100 येणार. ही 0 ही 0 ही 0 ही 0 गेली, 4 दुनी 8 आणि हे 0, 80 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, एखाद्या संख्येतून 7 वजा केल्यावर 12 प्राप्त होतोय, तर ती संख्या कोणती असेल असं विचारलेले आहे. एखादी संख्या आपल्याला माहीत नाही, त्या संख्येला आपण x मानलं, त्या संख्येतून 7 वजा केल्यानंतर किती प्राप्त होते, 12 मिळते. तर हे 7 काय बघा इकडं -7 आहे, x बरोबर 12, हे -7 हे -7 इकडे गेल्यानंतर +7 होणार. 12 आणि 7 किती झालं, 19, म्हणजे ती संख्या 19. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. एवढे सोपे प्रश्न काय बघा GDला, अग्निवीर GDमध्ये आलेले प्रश्न आहेत, हे मी तुम्हाला काय बघा सोडवून दाखवत आहे. अशाच पद्धतीचं प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणार. त्यामुळे ह्या पद्धतीच्या पेपरचं जे प्रश्न आहेत त्यांचा सराव आपण काय बघा करत आहोत, आणि ह्यांची सिरीज पूर्णपणे बघणार आहे. आणि ज्यावेळी ह्यांची काय बघा ही लेक्चर्स संपतील त्यावेळी तुम्हाला कुठलाही येणारा प्रश्न असू दे सुटणार म्हणजे सुटणार. त्यामुळे तुम्ही हे आत्मबल फाउंडेशन ह्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा, कारण जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम येऊन तुम्हाला मिळतील. तर प्रश्न क्रमांक 9 बघा कसा सोडवायचा. एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये 30 मुली आहेत मुले आणि मुलींचं प्रमाण काय असेल असं विचारलेलं आहे. बघा एकूण विद्यार्थी बरोबर मुले असणार आहेत आणि मुली असणार आहेत. आता एकूण जे विद्यार्थी आहेत ते 60 दिलेले आहेत. मुले इथं आपल्याला काय बघा काढायचे आहेत, ते मुले काढायचे आहेत,
आणि मुली किती दिलेले आहेत 30 दिलेले आहेत. हे 30 पकडे इकडे घालवा म्हणजे मुलींची संख्या तुम्हाला येणार काय बघा ती 60 मधनं 30 गेल्यानंतर 30 येणार. एका वर्गामध्ये 60 जर विद्यार्थी असतील तर मुले आणि त्यातली मुली दिल्या 30 आहेत तर मुले साहजिकच 30 असणार, अर्धा अर्धा असणार. ठीक आहे, त्यांचं प्रमाण विचारलेलं आहे. आता इथं आपल्याला एक गोष्ट निघालेली आहे ती म्हणजे मुले 30 निघालेले आहेत आणि मुलीसुद्धा काय बघा 30 आहेत आणि त्यांचं प्रमाण म्हणजे काय बघा हे असं चिन्ह असते. प्रमाण म्हणजे काय बघा त्यांचं कमीत कमी रूप, त्यांचं काय बघा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे ह्या दोन्ही संख्येंना एकाच कुठल्याही संख्येनं भाग जाता कामा नये याला प्रमाण म्हणायचं. आता ह्या 30ला आणि ह्या 30ला दोघांना सुद्धा काय बघा 30ने भाग जातोयच की बघा 30 एके 30 आणि ह्याला सुद्धा 30ला 30 एके 30 म्हणजे एकास एक हे त्याचं काय बघा उत्तर. एकास एक काय झालं उत्तर. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा कसा सोडवायचा. 3 संख्यांची सरासरी म्हटलेला आहे. 3 संख्यांची ती 12 आहे. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. पहिली संख्या 10 आणि दुसरी संख्या 11 आहे तर तिसरी संख्या काय असेल असं विचारलेलं आहे आणि 4 ऑप्शन दिलेलं आहेत. कसं सोडवायचं बघा. मी सांगितलेलं आहे सरासरी बरोबर काय असते दिलेल्याच्या संख्या कुठल्या कुठल्या. पहिली संख्या 10 दिल्या, दुसरी संख्या 11 दिल्या आणि तिसरी संख्या विचारलेली आहे तिला आपण x म्हणूया. आणि भागाकारामध्ये काय करतात एकूण किती संख्या आहेत तर 3 संख्या आहेत ना. 10 एक आहे, 11 एक आहे आणि x ही सुद्धा एक संख्या आहे आणि ती आपल्याला काय करायची काढायची आहे. तर सरासरी किती दिलेली आहे ही बघा ही 12 दिलेली आहे. सरासरीच्या जागी 12 घेतलं. 10 आणि 11 किती झालं 21 अधिक x भागाकारामध्ये 3. हे 3 इकडे भागाकारात आहे. या 12कडे गेल्यानंतर ते काय होणार गुणाकारामध्ये येणार. म्हणजेच काय बघा येणार इथं 12 एके 12 12 दोन गुणाकार डायरेक्ट करूया. 12 एके 12 12 दोन 24 12 त्रिक 36 आणि हे 21 कसं आहे अधिक आहे. हे बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं वजा झालं बरोबर x आणि 36 मधनं 21 गेल्यानंतर किती होते 7 न 1 गेलं की 5 3 2 गेलं की 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे 15. एक्सची म्हणजे ती संख्या काय असणार आहे 15 असणार आहे. आणि समजलं याचं उत्तर आणि काय नाही तर हेच काय बघा काढायची हिची मेथड आहे आणि अवघड असं ह्याच्यामध्ये काही नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. सरासरीवरती याचा अर्थ काय बघा जादा प्रश्न येतात आणि सरासरीचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. दिलेला प्रश्न असं बघा 7,7,0,7,7 यांची सरासरी किती असेल असं म्हटलेलं आहे. आता काही विद्यार्थी काय करणार बघा इथं त्यांना वाटणार की झिरोचा काय बघा झिरो दिलेला आहे म्हणजे झिरो घ्यायचं नाही असं करायचं नाही. त्या झिरोला सुद्धा काय बघा किंमत आहे. दिलेली संख्या काय आहे तर हे बघा 7 सरासरी बरोबर काय असते सरासरी बरोबर वरती काय बघा कुठली कुठली संख्या दिल्या 7 दिल्या अधिक 7 दिल्या 0 दिल्या अधिक 7 दिल्या आणि 7 दिल्या. ह्यावरती संख्या दिल्या त्यांची बेरीज असते. खाली एकूण किती संख्या तर एकूण किती आहेत 1 2 3 4 5 संख्या आहेत. एकूण खाली 4 संख्या घ्यायच्या नाहीत. तुम्ही म्हणणार 0 ही संख्या काय बघा 0 दिले त्याला कशाला घ्यायचं असं नाही. तिथं काय बघा तुम्ही चुकावं म्हणूनच ते दिलेलं आहे. एकूण संख्या 5 7 दुनी 14 7 21 7 चौक 28 28 भागाकारामध्ये 5 करायचं होतं तर ह्या 5 आपण काय बघा 28ला भागूया किती ते तर 5 5 25 उरलं किती काय बघा 3. आता 3 उरलं परत काय बघा 3ला भाग जात नाही म्हणून काय बघा इथं पॉईंट घेतला आणि इथं 0 दिलं. 5 सक्क 30 5 सक्क 30 30 30 गेले तर 0 म्हणजे 5.6 आहे त्याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. 5/4 अधिक 2/3चं मूल्य काय असेल असं म्हटलेलं आहे. तर 5/4 दिलेला आहे अधिक 2/3 दिलेला आहे ह्यांचं मूल्य काय असेल. साधी गोष्ट आहे फक्त काय करा बघा लक्ष द्या इथं तर हे 5 आणि 3चा गुणाकार करा म्हणजे 5 गुणुले 3 एका कंसामध्ये द्या. हे अधिकचं चिन्ह इथं अधिकचं चिन्ह दिसतंय म्हणून इथं अधिकचं चिन्ह द्या आणि हे 2 आणि 4चा काय बघा इकडं गुणाकार करा 2 गुणुले 4चा गुणाकार म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आणि खाली छेदामध्ये काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार 4चा आणि 3चा 4 गुणुले 3 एवढं सोडवायचं झालं. तर काय बघा हे किती येणार आता बघूया. इथं लिहितो 5 त्रिक किती झालं 15 गुणाकारामध्ये 4 दुनी 8 आणि 4 त्रिकम 12 इथं दिसतंय बघा इथं लिहितोय इथं 15 गुणुले 8 आणि छेदामध्ये 12 आलेलं आहे.
हेच उचलून इकडे लिहिलेलं आहे. त्यानंतर काय बघा 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 8ला आणि 12ला 4च्या पाड्यात आहेत म्हणून भाग घालिवला. त्यानंतर 3 काय बघा 15 भाग जातोय, 3 1 3 आणि 3 5 15 आणि 5 आणि 2 यांचा गुणाकार किती येतोय 10. 5 आणि 2 किती आलं 10. हे त्याचं उत्तर. आता यांचं उत्तर ह्यांनी कसं काढलेलं आहे बघा. सॉरी मी चुकीचं लिहिलेलं आहे. चुकीचं काय लिहिलेलं आहे, सॉरी 4 गुणुले 3 इथं खाली बघा खाली लिहायचं आहे. इथं 5 तिरक काय बघा 15 अधिकचं चिन्ह आहे, तिथं मी गुणाकाराचं चिन्ह लिहिलं अधिकचं चिन्ह आणि 4 दुनी 8 आणि 4 त्रिकम 12 इथं खाली. 15 आणि 8 किती झालं 23 आणि 23 छेद काय बघा 12 हे उत्तर. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तिथं गुणाकार नव्हता, चुकून झालं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. ए अधिक बी चा वर्गचा विस्तारित रूप कोणते असेल. इथं कोणते असेल तर ए प्लस बीचा डायरेक्ट ए प्लस बीच्या ब्रॅकेट स्क्वेअरचा डायरेक्ट फॉर्म्युला विचारलेला आहे आणि याचा फॉर्म्युला पाठ करा. एचा वर्ग अधिक 2ab प्लस बीचा वर्ग. जर तुम्हाला ए वजा बीचा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला विचारला तर एचा वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग हे सूत्र लक्षात ठेवा. ही दोन फॉर्म्युला ए अधिक बीचा ब्रॅकेटचा वर्ग विचारला असेल तर हे अधिक असेल, सगळीकडे अधिक द्या. एचा वर्ग अधिक 2ab प्लस बीचा वर्ग. आणि जर वजा असेल तर फक्त एचा वर्ग त्यानंतर वजा 2ab प्लस बीचा वर्ग. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ह्याच्यात आणि काय बघा वरच्यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तर 2ab दिलेला आहे आणि इथं 2ab दिलेलं नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. 14वा प्रश्न सोडवायचा कसा. काय म्हटलेलं आहे, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी सूत्र कोणते आहे. आता समलंब चौकोन असतोय कसा तर बघा त्याला एक वरती असा पाया असतोय आणि त्याला एक खाली असा काय बघा पाया असतोय. त्याला दोन पाये असतात, वरती एक आणि काय बघा खाली एक. म्हणजे पाय एक पाया आणि दोन पाया हे ह्या ऑप्शनमध्ये आणि ह्या ऑप्शनमध्ये आहे. मग एक बी तरी असू शकते किंवा सी तरी असू शकते आणि त्याची सुरुवात असते ती 1/2 म्हणजे राहायला ऑप्शन फक्त बी. बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आणि बघा हे पाया असतोय, यो पाया इथनं असा काय बघा लंब टाकलेला असतोय आणि असा काय बघा लंब दोन्ही बाजूना म्हणून समान लंब, दोन लंब असतात त्याच्यात. त्यालाच काय बघा यच तिची उंची असं म्हणतात. आणि इथनं असं जोडायचं, इथनं असं जोडायचं म्हणजे दोन पाया 1/2 गुणुले एका कंसामध्ये पाया प्लस पाया 1 प्लस पाया 2 गुणुले उंची. समजलं, हे त्याचं सूत्र आहे. हे त्याचं सूत्र आहे. हे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र डायरेक्ट पाठ करून तुम्ही ठेवा. ठीक आहे. 1/2 गुणुले कंसामध्ये पाया 1 प्लस पाया 2 कंस पूर्ण गुणुले उंची हे त्याचं सूत्र. 1/3 समलंब चौकोनामध्ये येत नाही, हे समलंब चौकोनाचं नाही. आणि पाया गुणुले उंची कोणाचं असते हे तरी नाहीच नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा. पहिल्यांदा हा प्रश्न काय बघा आपण व्यवस्थितरित्या खाली लिहून घेऊया. काय दिलेलं आहे 30 गुणाकारामध्ये 5 दिलेला आहे. 30 गुणुले 5 अधिक कंसामध्ये दिलेले 60 भागाकारामध्ये 30 गुणुले 3 अधिक 5 दिलेला आहे आणि बरोबर किती विचारलेला आहे. आता पहिल्यांदा आपण हा कंस सोडवून घेऊया. ठीक आहे. मग तर हे पण करलं तरी चालते. 30 गुणुले 5 3 5 15 150 हे कंसाच्या बाहेरचं आहे, गुणाकार आहे म्हणून सोडवून घेतलं. अधिक कंसामध्ये जर गेलं 60 भागाकारामध्ये 30 करायचं आहे म्हणजे 60ला 30 भागायचं आहे. 30 एके 30, 30 दुनी 60 आलं किती 2. तिथं येणार 2 गुणुले 3 5 किती आलं 3 आणि 5 8 येते. 3 आणि 5 8. सॉरी इथं काहीतरी आपण 62 झालं. इथं काय बघा 2 झालं गुणुले 3 अधिक 5 आहे. सॉरी मग पहिल्यांदा हे सोडवून घ्यायला पाहिजे. 3 दुनी काय बघा 6 अधिक 5 किती झालं 11 आणि हे 150. तर 150 अधिक 6 आणि 5 11 म्हणजे किती उत्तर आलं 161. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा जरा लक्ष द्या. इथं कन्फ्युजन होण्यासाठीच हे टाकलेलं असतं आपल्याला. तर मी काय केलं पहिल्यांदा आपण कंस सोडून घेऊया. 3 गुणुले 5 आहे तसं प्लस 60 भागाकारामध्ये 30 किती येते 2 येते. पहिल्यांदा भागाकार केला त्यानंतर हे गुणुले किती आहे 3 आहे अधिक 5 आहे. आता काय करणार, आता कंसामध्ये पहिल्यांदा गुणाकार करणार म्हणजे 3 दुनी किती आलं 6 आलं अधिक काय बघा 5 हे कंसामध्ये आहे अधिक 30 गुणुले 5 हे असं लिहिलं इकडलं.
त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करूया 150 आला अधिक 6 आणि 5 यांची बेरीज करूया 11 आली. 150 अधिक 11 161 हे उत्तर आहे. ठीक आहे. बघा इथं हे करायचं नाही पहिल्यांदा, इथं पहिल्यांदा गुणाकार करायचा 2 आणि 3चा. 161 हे बरोबर उत्तर येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. आता हे बुद्धिमत्तेचे प्रश्न चालू झालेले आहेत. 16वा प्रश्न बघा. 30 लोकांच्या रांगेत मालतीचं स्थान उजव्या बाजूनं 17वं आहे आणि डाव्या बाजूनं तिचं स्थान काय असेल? तुम्हाला मालतीचं स्थान विचारलं आहे आणि मालती ही एकच व्यक्ती आहे. तिचं उजवीकडनं आणि डावीकडनं विचार करायला मालती एकटीच आहे. त्यामुळं कसं काढायचं बघा. ज्यावेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख दिलेला असतोय त्यावेळी काय करायचं, उजवीकडून स्थान अधिक तिचं डावीकडून स्थान आणि ह्यांच्याकडून -1 करायचं. ह्याच्यामधून वजा काय करायचं, 1 केल्यानंतर आपल्याला एकूण किती व्यक्ती आहेत त्या निघतात. बघा इथं लिहितो एकूण रांगेतील व्यक्ती, एकूण व्यक्ती इथं लिहितो. काय पण असतील व्यक्ती, विद्यार्थी कोण असतील ते एकूण निघतात. एकूण बरोबर उजवीकडनं स्थान प्लस डावीकडनं स्थान आणि त्याच्यातनं 1 काय करायचा, वजा करायचा. एकूण व्यक्ती म्हणजे एकूण त्या रांगेत किती लोक आहेत, तर 30 लोक आहेत. बरोबर उजवीकडनं स्थान दिलंय काय, 17वं दिलंय. डावीकडनं स्थान हे काढायचं आहे, त्यामुळे डावीकडनं आहे तसं लिहूया, वजा काय करूया, 1 करूया. ह्यो काय बघा तुम्ही 17 वजा 1 करा, 16 करा किंवा ह्यो वजा 1 इकडे घालवा, म्हणजेच 30 अधिक 1 झाला आणि हे 17 अधिक डावीकडनं स्थान. ठीक आहे. 30 अधिक 1 किती झालं, 31 वजा 17 आलं, कारण 17 इकडं अधिक होतं ते वजा केलं, तुम्हाला डावीकडनं स्थान निघणार. आणि काय बघा 11तनं 7 गेलं किती उरते, 4 हाच्याला 1, 3तनं 2 गेला उरला 1, 14वं तिचं स्थान असणार. हे फक्त सोडवायचं आहे. झालं. एकूण व्यक्ती म्हणजे एकूण व्यक्ती असून देत, लोक असून देत, विद्यार्थी असून देत, कोण पण असून देत, एकूण बरोबर उजवीकडनं स्थान अधिक डावीकडनं स्थान त्याच्यातनं 1 वजा करायचं. जर एकाच व्यक्तीचा उल्लेख दिलेला असला तर हे प्रश्न असा सोडवायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. दिलेल्या संख्या शृंखलेतील पुढील संख्या शोधा असं म्हटलेलं आहे. तर संख्या तुम्हाला दिलेली आहे, ही शृंखला काय दिलेली आहे बघा, 2, 5, 10, 17 आणि त्याच्या पुढचं काढायचं आहे. या 2 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे, तर 3चा फरक आहे. 2 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे, 3चा आहे. 5 आणि 10 मध्ये 5चा फरक आहे. 10 आणि 7 मध्ये 7चा फरक आहे. येणारा फरक साहजिकच 9चा असणार. बघा की ह्या 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. 7 आणि म्हणून तिथं मी 9 येणार म्हणलो. मग 17 अधिक काय बघा, फक्त तुम्हाला 9 करायचं होतं, तर किती येते, 26. 26 हे त्याचं उत्तर. 17 अधिक 9 किती झालं, 26. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिलेला आहे. तर तुम्हाला झेड पासून बघा ZACFG दिलेला आहे. आता झेड हे ABCD मधलं शेवटचं आहे. बघा ABCDEF अशी काय बघा झेडपर्यंत ABCD असते. झेड हे शेवटपर्यंत आहे. मग त्यानंतर झेड नंतर ABCD संपल्यानंतर काय, कुठलं बाबा लेटर येते, कुठलं अक्षर येते, तर परत ABCD चालू होत्या. ABCD झेडपर्यंत संपल्यानंतर परत ABCD असं. ठीक आहे. मग इथं काय बघा झेड आणि झेड नंतर डायरेक्ट ए घेतले, म्हणजे ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, तर इथं कितीचा फरक आहे, 0चा फरक आहे. काय नाहीच, त्याच्यामध्ये कुठलंच एखादा अक्षर येत नाही. ए आणि सी ह्याच्यामध्ये B एक आहे बघा, ABC म्हणजे 1चा फरक आहे. C पासून F, CDE म्हणजे 2चा फरक आहे. F पासून G, ABCDEFG ह्याच्यामध्ये परत F आणि G मध्ये कशाचा फरक आहे, 0चा फरक आहे. म्हणजे लक्षात घ्या 0, 1, 2 आता येणार 0, 1चा फरक येणार. 0, 1, 2 0, 1, 2 असा फरक येत राहणार. मग 1चा G नंतर काय, GHI म्हणजे इथं काय येणार, I येणार. आणि ह्यांच्या दोघांच्या मध्ये इथं बघा G नंतर I येणार आणि त्याच्यामध्ये 1चा फरक असणार. कळालं, हे I हे लेटर असणार. ऑप्शन क्रमांक B हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे तुम्हाला समजलं असेल. बघा 0, 1, 2 असा फरक होता, परत 0, 1, 2 0, 1, 2 असं फरक येत राहणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा. खालील शृंखलेमध्ये किती यस आहेत ज्यांच्या नंतर W आहे पण आधी के नाही, त्यांच्या अगोदर के नाही, अशी यस आपल्याला शोधायचं आहे. पहिल्यांदा जेवढे यस आहेत त्यांना मार्क करून घ्या. किती यस आहेत बघा, ह्यो एक यस झाला, इथं एक यस झाला, इथं एक काय बघा यस झाला, इथं एक यस झाला, इथं एक यस झाला आणि इथं एक यस झाला. ज्यांच्या नंतर W आहे बघा, इथं यस नंतर W म्हणजे ह्यो यस घ्यायचा नाही, इथं W नाहीच आहे पहिली गोष्ट. तर इथं यस नंतर W आहे, इथं बघा यस नंतर W, खरं त्याच्या अगोदर के आहे आणि त्याच्या अगोदर के नसला पाहिजे, म्हणजे ह्यो सुद्धा नाही यस. ह्याच्यानंतर W आहे
आणि त्याच्या अगोदर के आहे का नाही, इथं जी आहे म्हणजे ह्यो 1 झाला. ठीक आहे. इथं यस नंतर काय बघा डब्ल्यू नाहीच आहे त्यामुळे ह्यो नाही. यस नंतर डब्ल्यू आहे त्याच्या अगोदर के नाही, इथं व्ही आहे त्यामुळे ह्यो दुसरा झाला. यस नंतर डब्ल्यू आहे त्याच्या अगोदर के नाही म्हणजे तिसरा झाला. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा. जर एका कूटभाषेत SON सनला 45 असं लिहिलेलं असेल तर डॉटरला कसे कोड कराल असं म्हटलेलं आहे. सन SON ला काय म्हटलेलं आहे 45 असं दिलेलं आहे. आता काय केलेलं असेल तर बघा ABCDचं नंबर तुम्हाला पाठ असलेले पाहिजेत आणि ABCDचं नंबर मला पाठ आहेत. नंबर म्हणजे काय बघा कसं पाठ होतात ते तुम्हाला सांगतो, ते सराव असतो. त्याच्यासाठी एक ट्रिक असतात त्या पण मी घेतो तुम्हाला. एसचा नंबर 19 आहे, ओचा काय बघा 15 आहे आणि एनचा काय बघा 14 आहे. ह्यांची फक्त बेरीज करायची आहे. तर काय बघा 19 आणि 15 तुम्ही काय बघा 19, 15 आणि 14 यांची बेरीज करा. 5, 9, 9 काय बघा इथं 18 हाच्याला 1, 1, 2, 3, 4, 48 यांची बेरीज किती आली 48. खरं इथं दिलेलं किती आहे 45. म्हणजे येणाऱ्या उत्तरातनं 3 कमी करायचं. येणाऱ्या उत्तरातनं किती कमी करायचं 3 कमी करायचं. आता डॉटरला काय बघा काय समजलं जाणार तर डॉटरचं आपण लिहूया DAUGHTER. तर डीचा क्रमांक किती आहे बघा, डीचा क्रमांक 4 आहे, एचा 1 आहे, यूचा 21 आहे, जीचा 7 आहे, एचचा 8 आहे, टीचा 20 आहे, ईचा 5 आहे आणि आरचा 18 क्रमांक आहे. तुम्ही जर तुम्हाला क्रमांक पाठ नसेल तर ABCD असं लिहायचं, ABCDEFGHIJK झेडपर्यंत लिहायचं आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7 त्याचं क्रमांक टाकायचं. असंच तुम्हाला सुटलं पाहिजे जर तुम्हाला पाठ नसेल तर. तर आता यांची बेरीज करायची होती 4 आणि 1 5. तुम्ही यांची सर्वांची काय करा बेरीज करा. 4 आणि 1 काय बघा 5 येणार, 5 आणि 7 12, 12 आणि 8 20, 20 आणि 20 40, 40 आणि 61, 61 आणि 5 66, 66 आणि 18 आणि 8 आणि 6 काय बघा 14, हाच्याला 1 6 7 8 किती आली 84. आणि 84 मधनं किती कमी करायचं होतं 84 मधनं 3 कमी केलं पाहिजे. किती आलं 81. तर डॉटरला 81 असं कोड केलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. काय नाही याच्यामध्ये केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघा ह्या बेरजेमध्ये जर चुकला तर तुम्ही ह्या बेरजेमध्ये चुकला तर तुमचं उत्तर काय बघा चुकणार आणि उत्तर येणार नाही, तुमचा वेळ जाणार. म्हणून असे प्रश्न दिलेले आहेत. आणि मला वाटते तुम्हाला 20च्या 20 प्रश्न समजलेले असतील. जर तुम्हाला कळालेले असतील तर काय बघा ही लेक्चर सिरीज जर चालू व्यवस्थित ठेवायची असेल तर तुम्ही काय करा लाईक करा. एकतर लेक्चर तुम्हाला कसं वाटते ते सांगा. म्हणजे बाबा हे लेक्चर ही सिरीज असावी आणि हे लेक्चर तुम्हाला गणिताचे प्रश्न कळतात, बुद्धिमत्तेचे प्रश्न कळतात तर ही लेक्चर सिरीज आपण अशीच कंटिन्यू ठेवूया. आणि तुमचे काय बघा मॅक्झिमम काय बघा तुमचे हे लेक्चर गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न जे सराव प्रश्नपत्रिका असतील त्या होतील आणि तुम्हाला काय बघा प्रश्न इझिली सुटून जातील. तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला मी सांगितले सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार जेव्हा पण मी व्हिडिओ घेणार नवनवीन ते सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळणार. त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र असतील, कारण तुम्ही कसं करता ज्यावेळी तुम्ही रनिंगला जाता त्यावेळी तुमच्या मित्रांना सोबत घेऊन रनिंगला जातात. त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी आर्मीचा अभ्यास करणार असतील त्यांना सुद्धा सांगा की आत्मबल फाउंडेशन या चॅनेलवरती ही लेक्चर सिरीज गणित आणि बुद्धिमत्तेचे चालू झालेले आहे. ती तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगत आहेत. तर हे सुद्धा तुमच्या मित्रांना तुम्ही सांगा. तर चला इथं आपण थांबूया.